पारस, Nikita, what is local SEO? To make visible business on geographic location. हो. त्याचं Google वरती जर आपण डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी तुम्हाला दिसतंय का ते कुठे? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी जर सर्च केलं तर ही जे रिझल्ट दिसतंय अपग्रेडचा, हा कोणता रिझल्ट आहे? शिंदे तू सांग. तुम्हाला स्पॉन्सर दिसतंय, बरोबर आहे? वरती इथं स्पॉन्सर दिसतंय. तर ह्याला काय म्हणायचं तू सांग? SEO आहे, SEM आहे का लोकल SEO आहे का सोशल मीडिया मार्केटिंग आहे? लोकल SEO. कसं समजतं तुला? लोकल SEO ते अपग्रेड जे दिसतंय ते लोकल SEO आहे. ते तर तुला कसं समजलं ते लोकल SEO आहे म्हणून? आपण एवढे सकाळ सकाळ नको का घ्यायला लेक्चर? संध्याकाळी घ्यायचं का तुमची झोप झाल्यानंतर? मग तुम्ही का लक्ष देत नाही तर? मग हे मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये शिकवलं होतं SEO, लोकल SEO आणि सोशल मीडिया मार्केटिंग कसं दिसतं आणि गुगल ऍड. सर्च इंजिन मार्केटिंगलाच गुगल ऍड बोलतात. मग तुम्ही सांगा हे काय आहे? स्पॉन्सर ऍड आहे. मग हे कोणतं असणार आहे? लोकल SEO आहे का सर्च इंजिन मार्केटिंग आहे? तू डोक्यावर उभं राहत जा आधी. सकाळी 5 मिनिटं काय करायचं? पाय वर करायचं आणि खाली डोकं करायचं. रक्त अभिसरण क्रिया फास्ट होते. तू बस नाही येतो त्याच्यामुळे असा मेंदू खालीवर होतो का तुझा? औषध हलवल्यासारखं. हा? लय गर्दी असते ना. मग तुला काल काय शिकवलं होतं मी? लोकल SEO, गुगल माय बिझनेस. मग तुमचं शिकून काय फायदा? तुम्ही एखाद्या म्हातारीपाशी जाऊन तपकीर वडून शिकत बसा. तुम्ही शिकलेत का कधी? हा? शिंक येते का तुम्हाला? मग काय येते तुम्ही? मग एवढं शिंकलात तर कशासाठी आता परत इथे शिंकाय आला? का अजून शिंकायचंय? तुम्हाला शिकायचंय का? पिंपरीवरून इथं कशासाठी आलात तुम्ही? शिंकायला आलात का शिकायला आलात? शिकायला आलात. मग तुम्ही शिका. ह्यांच्यासारखं इथे येऊन टाइमपास नका करू. हे 3 महिन्यापासून लेक्चर अटेंड करतात पण कुणाला मिळच नाही. काहीच मिळ नाही. अजून त्यांचं लोकल SEO आणि गुगल ऍडच चाललंय. तरी पण कुठंच मेळ लागत नाही. कसं का नाही लागत त्यांचा मेळ? कॉन्सन्ट्रेशन पाहिजे त्यासाठी. बघा आता स्नेहल कशी उत्तर सांगते बघा. स्नेहल सांगा. आता इथं मी काय केलंय तर ह्यांनी हे सांगितलं की हे लोकल SEO. तर हे लोकल SEO का आहे? सर लोकल SEO नाही येतो, सर्च इंजिन वाला आहे ना. हे काय आहे? आपण ते डिजिटल मार्केटिंगचे ऍड रन केलेलं आहे, स्पॉन्सर मध्ये येतोय. हा मग हे काय कोणत्या कॅटेगरी मध्ये जाईल? मार्केटिंग आपलं सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये जाईल. सर्च इंजिन बरोबर आहे का? मार्केटिंग मध्ये. तुला इथं जिओ मला तू सांग लोकल SEO ची डेफिनेशन काय असते वेदांत? जॉग्राफिकल लोकेशन. मग इथं तुला कुठे जिओग्राफिक लोकेशन दिसतंय का? नाही. रिव्ह्यू रेटिंग दिसतंय का? नाही. त्याच्यामुळे मी डेफिनेशन कशाला काय उगाच सांगतोय का मी मला येतात म्हणून? इथं काय सांगितले होते डेफिनेशन? टू मेक व्हिजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग. मग इथं जिओग्राफिक लोकेशन तुम्हाला कुठे दिसतंय का? बिझनेसचं नाव तुम्हाला दिसतंय, बरोबर आहे? आहे. पण जिओग्राफिक लोकेशन आणि रिव्ह्यू रेटिंग कुठे दिसतंय का? रिव्ह्यू रेटिंग समजतं ना तुम्हाला? काय असतं? रिव्ह्यूज असतात, स्टार असतात. ते दिसतंय का तुला कुठं? का ह्यांच्यासारखं तुम्हाला नंबर लागलाय? नाही ना? मग इथं हे जे स्पॉन्सर लिहिलेले आहे वरती
त्याच्यामुळे हे जे खाली रिझल्ट आलेत ना इथपर्यंत, हे सगळे पेड ऍड आहेत. सर्च इंजिन मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पैसे पे करावे लागतात त्याला बोलतात मार्केटिंग. पैसे जर पे केले तरच मार्केटिंग होते. पैसे जर नाही पे केले तर मार्केटिंग होईल का? तुम्हाला म्हणलं फुकट इथं काम करा, करणार का? मग त्याला काय म्हणतात? फ्रेंडशिप. हम्म. त्याला एम्प्लॉय म्हणणार का आपण? नाही. मग तसं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. डिजिटल मार्केटिंग. मार्केटिंग कधी होती? ज्यावेळेस पैसे देईल त्यावेळेसच. मार्केटिंगची डेफिनेशन शिकवलेली तुम्हाला. तू सांग मग शिकवली तर काय आहे? मंगेश तू सांग. मग तुमच्या जीवनात येऊन काय फायदा आहे? बस मधले पोरी बघायला येतो का फक्त क्लासला? नवीन कपडे घालून आणि ते. मग दोन्ही तर नाही कशाची. मग तू सांग ना, का मार्केटिंग म्हणजे काय? ऑनलाईन मार्केटिंगचे टाईप असतात सर. मार्केटिंगचे टाईप असतात. मी तुला विचारलंय मुलगी म्हणजे काय, तर तू सांगू नको मुलीचे टाईप असतात. मी तुला काय विचारलंय, मार्केटिंग म्हणजे काय, मग ते सांग ना. मार्केटिंग तुला समजलंच नाही तर कसं मार्केटिंग? आपल्या बिझनेसचे प्रोडक्ट जे समजा ह्यांचा प्रोडक्ट आहे तो ज्यूसचा, तर ह्यांना कोणत्या पद्धतीने लोकांपर्यंत ते ज्यूसची इन्फॉर्मेशन गेली पाहिजे प्रॉपर, त्याला मार्केटिंग बोलतात. बरोबर आहे. समजतंय की याला? मार्केटिंग म्हणजे काय, आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत गेली पाहिजे. पण कोणत्या लोकांपर्यंत? ज्यांना गरज आहे. ज्यांना गरज आहे त्याला. मग सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे, मार्केटिंग म्हणजे आपला प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंतच गेला पाहिजे. आता मला कशाची गरज आहे, ती गोष्ट माझ्या समोर आली पाहिजे किंवा मला दिसली पाहिजे. आता ह्याला वेदांतलं तर लिपस्टिकची ऍड दिसली तर काय फायदा आहे का? तो कोणासाठी लिपस्टिक घेईल? स्वतःसाठी घेईल का गर्लफ्रेंडसाठी घेईल? मग गर्लफ्रेंड. मग आता मग नाही तर मग त्याला तो राईट टार्गेट ऑडियन्स आहे का? मग ह्याला जर ऍडव्हर्टाइजमेंट दिसली कशाची, लिपस्टिकची, तर त्याला मार्केटिंग बोलणार का? मग मार्केटिंग म्हणजे काय, आपला प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस ज्यावेळेस राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचतात त्यालाच मार्केटिंग बोलायचं. ब्रँड अवेअरनेस म्हणजे काय? ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय सांगा आता. आता मार्केटिंग सगळ्यांना समजलंय. आता ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, तुम्हाला फरक समज ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आणि कशामध्ये, मार्केटिंग मध्ये. दोघं एकत्र आहेत का वेगवेगळे येतं? वेगवेगळे. ते तर समजलं तुम्हाला. बाय माणूस आणि बाई आणि मुलगी ह्याच्यामध्ये फरक आहे का? फरक आहे का नाही? ऊर्जा अक्षतेचा नियम आहे, माहिती आहे का तुम्हाला? विश्वातील कोणतीही ऊर्जा नष्टही होत नाही आणि निर्माणही होत नाही, पण तिचे एका रूपांतरातून दुसऱ्या रूपांतरात, एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रूपांतर करता येते. बरोबर आहे ना? ऊर्जा अक्षतेचा नियम माहिती आहे का तुम्हाला? काही इंग्लिश मिडियमला होतात तुम्ही? निम्म मीडियम होतं का तुमचं असं, सेमी इंग्लिश, बेरजेच्या बाहेरचं? सेमी इंग्लिश वाल्यांना तर काहीच येत नाही. आपली एसटी असते का, एसटी, तिला विष्टी म्हणतात. विष्टी का ती? लय शुद्ध बोलायला जातात. बायक माझी विष्टी गेली, विष्टी विष्टी एसटी ती विष्टी गेली. सेमी इंग्लिश वाले असे असतात. असते का विष्टी? काय असते? माझी विष्टी लय शुद्ध बोलायला गेले असं होतं. आणि त्यातले त्यात मुली शुद्ध बोलतात. बोलतात का? बरोबर आहे. मग सेमी इंग्लिश मध्ये होतात का तुम्ही? त्याच्यामुळे तसं होत आहे. काय सांगत होतो मी? एनर्जी कॉन्झर्वेशन लॉ, त्याला ऊर्जा अक्षतेचा रोल म्हणतात. एनर्जी कॅन बी क्रिएटेड, नॉट बी क्रिएटेड, बट इट ट्रान्सफॉर्म वन फॉर्म टू अनदर फॉर्म.
तसंच मार्केटिंगमध्ये तुम्हाला समजलं की आपला प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंतच पोहोचतात, पण ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचतात का? ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय? तुम्ही गणपती बघायला गेले, मग गणपती बघताना साईडला स्क्रीन लावल्या होत्या. पुनीत बालनचे काय लावलं होतं? बाटल्याची जाहिरात लावली होती ऑक्सिजनची. लावली होती का? मग त्याला काय बोलायचं? मग तुम्ही गणपती बघितले की ते ऍडव्हर्टाइजमेंट बघितली? दोन्ही पण. दोन्ही पण. पण छोट्या मुलांनी पण बघितले ते किंवा भरपूर साऱ्या लोकांनी बघितले. मग तुम्ही ऑक्सिजनचंच पाणी पितात का? मग तुम्ही त्याचे राईट टार्गेट ऑडियन्स आहेत का? पण त्याच्यापासून काय झालं तुम्हाला? ऑक्सिरीज काय आहे? कशाचा? एवढं समजलं तुम्हाला? मग ब्रँड तुम्ही टीव्हीला ऍडव्हर्टाइजमेंट बघतात. कोणती बघतात? करीना कपूरची स्लाइसची ऍड बघतात. मग पिता का तुम्ही? उन्हाळ्याला दाखवतात ना. नंतर माउंटेन डिओची ऍड बघतात. मग काय होतं? सगळे ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात तिथं. का अशी कोणती ऍड दिसत नाही? हॅलो. हा. सांगा. वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळे ऍडव्हर्टाईज दिसतात, पण जास्त करून सेमच असतात. जी टीव्हीला आपल्याला मार्केटिंग, टीव्हीला जर तुम्ही एखादा कॅम्पेन दिला, कोण कॅम्पेन म्हणजे मोहीम, तर त्याला मार्केटिंग बोलायचं का ऍडव्हर्टाइजमेंट बोलायचं? ऍडव्हर्टाइजमेंट. कारण टीव्ही छोटा मुलगा पण पाहतो, मोठा पण पाहतो, म्हातारा पण पाहतो. मग गुडघ्याच्या औषधाचं पण ऍड दिसती, मग तो कोण वापरेल? म्हातारा माणूस. का तुम्ही वापरणार? गरज पडली तर वापरू शकता. तर टीव्हीला जे दिसतं ते ऍडव्हर्टाइजमेंट असते. आणि आपण जर आता कॅम्पेन रन करतो, गुगलला काय करतो? पैसे देतो. किंवा आपण काय करतो? फेसबुकवरती एखादा कॅम्पेन रन करतो. तर त्यावेळेस आपण काय करतो? डेमोग्राफी सिलेक्ट करतो. नंतर काय सिलेक्ट करतो आपण? एज सिलेक्ट करतो. मग फिमेलला दाखवायचं का मेलला दाखवायचं हे पण सिलेक्ट करतो. मग इथं काय करतो आपण? आपल्याला ज्या लोकांची गरज आहे, जे लोक आपला प्रॉडक्ट घेऊ शकतात, त्याच लोकांना आपण काय करतो? आपली मार्केटिंग. माझं व्हॅलेंटाईन डेला आता काय रेस्टॉरंटमध्ये मी मार्केटिंग करतोय. तर मग कुणाला जास्त मार्केटिंग दिसली पाहिजे? जे कपल आहेत ते. मग हे राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत जाते. समजलं का? मग तशी मार्केटिंग, त्याला मार्केटिंग बोलायचं. मग मार्केटिंगचे टाईप सांगितले होते. किती मार्केटिंगचे टाईप्स असतात माहिती? सांग. तू सांग. तू सांग. तुला लवकर म्हणजे असं लो करंट येतो. सांग ना लवकर. सोशल मीडिया मार्केटिंग. आता बघा, निकिता तुम्ही सांगा मार्केटिंगचे टाईप. सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन, सर्च इंजिन मार्केटिंग. भावेश पाटील तुम्ही सांगा. भावेश तुम्ही सांगा. करण शिंदे. तुमचं लक्ष नाही म्हणजे. मार्केटिंगचे टाईप किती असतात? 2. ईमेल मार्केटिंग, नाही SEO, SEM. नाही, हे डिजिटल मार्केटिंगचे टाईप आहेत. मी मार्केटिंगचे टाईप ट्रेडिशनल मार्केटिंग. ट्रेडिशनल मार्केटिंग शाहिस्तानी बरोबर सांगितलं. काय सांगितलं? ट्रेडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग. त्यालाच काय बोलतात? इनबाउंड मार्केटिंग आणि आउटबाउंड मार्केटिंग. इनबाउंड मार्केटिंग म्हणजे काय? इन म्हणजे आतमध्ये बसून जी मार्केटिंग केली जाते त्याला इनबाउंड मार्केटिंग. आउटबाउंड म्हणजे काय? बाहेर जाऊन दे. ट्रेडिशनल मार्केटिंग तुम्ही घरात बसून करता का? लोकांच्या सोसायटीत जावं लागेल, दुकानात जावं लागेल, पेम्पलेट घेऊन कॉलेजमध्ये जावं लागेल, न्यूजपेपरला ऍडव्हर्टाइजमेंट द्यावं लागेल, तर त्याला काय बोलतात? ट्रेडिशनल मार्केटिंग. आणि डिजिटल मार्केटिंगला तुम्हाला कोणाच्या घरी जायची गरज आहे का? मला US ला मार्केटिंग करायची इथं बसून.
तुम्हाला US ला जायची गरज आहे का? इथं बसून करू शकतात. मग त्याला डिजिटल मार्केटिंग बोलतात. त्यालाच इनबाउंड मार्केटिंग बोलतात. इनबाउंड मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग. त्यालाच मॉडर्न मार्केटिंग पण बोलतात. आणि ते 4 भिंतीच्या आतमध्ये बसून. इथं बसून पण मी करू शकतो. मग मी जर समुद्रात बसून मार्केटिंग केली, तर तिथं कुठं भिंत असते? मग एका पोरगी इंटरव्ह्यूला गेली. तिला विचारलं इनबाउंड मार्केटिंग काय असते? ती म्हणली ती मार्केटिंग 4 भिंतीच्या आतमध्ये बसून केली जाते. मग पोरं असं कसं शब्दाशी अर्थ घेतात. घेतात का? मग तसं नका घेऊ तुम्ही. उपमेयाचे उपमानात प्रतिबिंब दिसते तेव्हा काय होतो? कोणता अलंकार होतो? तुम्हाला दृष्टांत अलंकार माहिती आहे का काय असतं ते? आ? मराठीचं व्याकरण वगैरे होतं का नाही? वय झालं? कितवीला? 10वीला कुठं होतं? 3री 4थीला होतं. 10वीला डुळकले या बाळाचा दृष्टांत होता. आधार या परिसरचा दृष्टांत होता. तुम्ही मराठी नसल्यामुळे असं होतं. मराठीचे सब्जेक्ट पाहिजे ना आपल्याला. तुम्ही सांगा मार्केटिंगचे टाईप काय होते? आउटबाउंड. आउटबाउंड म्हणजे काय? आउटगोईंग सारखं. आउटबाउंड मार्केटिंग म्हणजे काय? बोला. तुम्ही सांगा बरं आता तुम्हाला काय समजतंय? बोला. आउटबाउंड मार्केटिंग म्हणजे ट्रेडिशनल मार्केटिंग. करता येईल तुम्हाला आता. लोकल SEO आणि गुगल ऍड या तिघांमधला फरक समजेल. हे तर मी लहानपणापासून शिकवत आलोय तुम्हाला. किती दिवस झाले शिकवतोय मी. जर आता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस जर सर्च केला आधी, तर तुम्हाला आधी लोकल SEO येईल का गुगल ऍड येईल का सर काय सोशल मीडिया मार्केटिंग येईल? तुम्ही तर अजून लय जास्त विचार केला एलोन मस्क सारखा. मी गुगल वरती मग मी जर गुगल वरती डिजिटल मार्केटिंग सर्च केलं तर गुगल वरती सोशल मीडिया मार्केटिंग दिसते का? तू सांग. हा. हा मग स्पॉन्सर ऍड जी आपली दिसते ती सोशल मीडियाची असते का? मग तुम्ही कसं काय सांगितलं की गुगल वरती सोशल मीडिया दिसेल? तुमच्या घरी येऊन मी राहू का? देता करा. तुम्ही भाडं घेता माझ्याकडून. तुम्ही असं किती दिवस राहून देतात? 4-5 दिवस पाहुणं म्हणून राहून देतात. लाईफ टाईम देतात का राहून? मग मला तुम्ही सांगा हे गुगल आहे. हे गुगल आहे. मग गुगल इथं सोशल मीडियाची ऍड का दाखवेल? त्याला का पिसाळ कुत्र चावलंय का? का दाखवेल तुम्ही सांगा मला. मग तुम्ही तुमच्या रूमवरती तुमच्या मैत्रिणीला राहून देत नाही तर 2 दिवस. का तुमचा स्वभाव हिच्यासारखा आहे? ह्यांचं म्हणणं असं आहे की जर आपण गुगल वरती डिजिटल मार्केटिंग कोर्सेस सर्च केलं, तुम्ही आधी हसा नंतर
इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस सर्च केले तर इथं सोशल मीडिया मार्केटिंग पण दिसते. तर तुमचं काय वक्तव्य आहे ह्याच्यावर? हा, मग तुम्ही ह्यांना सांगितलं का नाही? एवढे दिवस तुम्ही ह्यांना ओळखत तर ह्यांना सांगितलं का नाही? हा? हे ह्यांचं म्हणणं समजून घ्या आधी. असं तुम्ही बघितलंय का एखादी गाय येईल तिला माणूस झालामला, असं होतं का? काहीतरी ऐकत होते. मग ते लक्षात ठेवा, गुगल जर असेल तर तिथं गुगल ऍडच दिसतील. तिथं गुगल वरती काय दिसणार? सोशल मीडिया मार्केटिंग दिसणार नाही. आणि सोशल मीडिया मार्केटिंग वरती स्पॉन्सर दिसतात. मग तिथं गुगल ऍड दिसतात का? तुम्ही सांगा. नाही दिसत. सोशल मीडियावरती सोशल मीडिया मार्केटिंगच होते. म्हणजे तिथं सोशल मीडियावरती जे ऍड रन करतात ना, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, त्याच दिसतील. आणि गुगलवरती फक्त गुगलच्याच ऍड दिसतील किंवा गुगलचे प्रॉडक्ट दिसतील. गुगलचे जे प्रॉडक्ट आहेत ना त्याच्यावरती ऍड दिसतील. मग मी जर गुगल ऍड रन केली तर युट्यूब वरती दिसेल का? कारण गुगलचं पोरग आहे कोण? युट्यूब. तर तसं तुम्हाला त्याच्यावरती प्रॉडक्ट समजले तुम्हाला. मी आता इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस सर्च केला तर लोकल एसईओ येईल का इथं पहिल्यांदा? शिंदे तू सांग. हा येईल. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? तर तुम्हाला तेच सांगतोय मी की लोक डिजिटल मार्केटिंग कोर्सेस पहिल्यांदा हे समजलं पाहिजे तुम्हाला की लोकल एसईओ कधी दिसतो. मी जर इथून जर सर्च केलं बेस्ट रेस्टॉरंट इन दिल्ली किंवा मी जर असं सर्च केलं रेस्टॉरंट इन इंडिया तर मला लोकल एसईओ दिसेल का? नाही दिसणार. मी काय सांगितलं होतं, लोकल एसईओ म्हणजे आपल्या लोकल एरियामध्ये इम्पॉर्टंट आहे. लोकल एरियामध्ये काय असतं, 10 ते 15 किंवा 20-30 किलोमीटरचं जे डिस्टन्स असतं त्याच्यासाठी आपण काय करतो लोक. मग मी एखाद्या सिटीचं नाव टाक. इथं बघा आता काय मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस सर्च केलं तर इथं डेफिनेशन आली आणि खाली अशा अशा गोष्टी आल्यात आणि त्याच्या खाली लोकल एसईओ आलेले आहे. पण जर मी नियर बाय मी टाकलं, काय टाकलं? नियर मी, पहिल्यांदा काय येईल? स्पॉन्सर ऍड आणि लगेच तुम्हाला हे दिसतंय. तर इथं लोकल एसईओ का? इथं जिओग्राफिक लोकेशन आले का? नंतर इथं रिव्ह्यू रेटिंग पण दिसतंय आणि हे जे आहे ते गुगल ऍड आहे. या गुगल ऍड मध्ये स्पॉन्सर लिहिलेलं असतं. स्पॉन्सर जिथं लिहिलेलं असतं त्याला गुगल ऍड बोलायचं. ज्याच्या समोर रिव्ह्यू रेटिंग आणि जिओग्राफिक, इथं कुठं वेबसाईट दिसते का? इथं नाही दिसत. इकडे साईटला दिसते पण इथं दिसत नाही. इथं बिझनेसचं नाव आहे, इथं डिजिटल ट्रेनिंग आहे, इथं काहीतरी लिहिलेलं आहे. तर ह्याला काय बोलतात? लोकल एसईओ. मग आपल्याला आता लोकल एसईओ वरती ऍड रन करता येते का? आपल्याला काय करायचं? लोकल एसईओ वरतीच लोकांना घेऊन यायचंय. मग कसं आणायचं? गुगल माय बिझनेसच्या अकाउंटवरून आपली ऍड रन करायची. मग त्यासाठी तुम्हाला गुगल माय बिझनेसच्या अकाउंट वरती ऍड रन करायची. मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? तुमच्या अकाउंट वरती एखादा अकाउंट पाहिजे. मग जसं की इथं 9 डॉट वरती तुम्ही गेलं तर आता नवीन पॉलिसी काय काढली, इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट नवीनच अकाउंट ओपन होतं साइन इन केल्यानंतर. पहिलं कसं इथं दिसायचं. मग इथं एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड हे दिलेलं आहे, ह्याच्यावरती जायचं. तुम्ही गुगल ऍडच्या जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर गेलात ना तर तुम्हाला तिथून काय भेटणार नाही? काय भेटणार नाही? लोकल एसईओ तिथं ऑब्जेक्टिव्हच नाही भेटणार तुम्हाला. तुम्ही गुगल ऍड वरती गेला तर टोटल किती ऑब्जेक्टिव्ह असतात? 7. टाईप किती असतात? 5. पण तुम्हाला लोकल एसईओचा ऑब्जेक्टिव्ह भेटत नाही. तो कुठं भेटतो? स्मार्ट कॅम्पेन मध्ये. आता हे गुगल ऍडचे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं काय सांगत नाहीये. लॉग इन केल्यानंतर तुमचं डायरेक्ट पुढं जाईल. तर ते आपण आता गुगल ऍड चालू होईल त्यावेळेस पाहू. लोकल एसईओ समजते तुला? हे असं दिसतं. ह्याच्यामध्ये जिओग्राफिक लोकेशन, रिव्ह्यू रेटिंग सगळं असतं. तुम्हाला काय करायचंय? प्रोफाईल एडिट करायची, एडिट मध्ये जा. तुम्ही काल पोस्ट टाकली का? फोटो काढून तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचं होतं. म्हणलं तुम्हाला विचारल्याशिवाय काय करू नका. तुम्ही एनएमडी मध्ये मला आधी पोस्ट पाठवा नंतर टाका बोललो मी. म्हणजे मला न सांगताच तुम्ही गुगलचा एखादा फोटो तुम्ही अपलोड करून ठेवता. ठीक आहे. रिव्ह्यू टाकले का?
आता इथं बघा, युअर अकाउंट हॅज बीन सस्पेंडेड. हे कशाचं अकाउंट सस्पेंडेड झालंय? गुगल ऍडचं अकाउंट सस्पेंडेड झालंय. का सस्पेंडेड होतं गुगल ऍडचं अकाउंट? गुगल ऍडचं अकाउंट का सस्पेंडेड होतं? रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो नाही केले तर. मग आपले SEO चे टाईप किती इथं? कोणते येतं श्रुतिका? SEO चे 3 टाईप आहेत. कोणते कोणते? ऑन पेज, ऑफ ऑन पेज पेज, आणि ऑफ टेक्निकल. पेज, टेक्निकल. हा, आणि मग माझं अकाउंट सस्पेंडेड का होईल? गुगल लोकल SEOचं असू द्या किंवा वेबसाईट असू द्या, तर ती सस्पेंडेड का होती? जर तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो नाही केले. एखादा पोलीस अधिकारी सस्पेंडेड होतो, का होतो? त्याने काहीतरी चुकीचं काम केलं तर. तसंच तुम्ही जर हे केलं, मग लोकल SEO तुम्हाला पहिलं तर क्रिएट करता आलं पाहिजे. नंतर काय करता? लोकल SEO सगळ्यांना समजलेले असं कन्सिडर करू आपण. आता तुम्ही अकाउंट क्रिएट केले प्रत्येकाने. जर त्याला नंबर नाही आला तर मला सांगा, त्याची एक प्रोसेस बाकी आहे, तेवढे आपण करू. ठीक आहे. आता आपण SEO चालू केलं होतं. मग SEO चे टाइप्स पाहिले होते. किती किती टाइप्स असतात SEO चे, तू सांग? कोणते कोणते? ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल. ऑन पेज SEO म्हणजे काय? वी वर्क ऑन ऍक्च्युअल वेबसाईट. वेबसाईटच्या आतमध्ये काम करतो आपण. मग वेबसाईटच्या आतमध्ये काय असतं? जसं माणसाच्या आतमध्ये डोकं असतं, मेंदू असतो, हृदय असतं, बॉडीचे पार्ट असतात ना. तसं वेबसाईटच्या आतमध्ये काय असतं? कंटेंट असतो. अजून काय असतं? H1 to H6 टॅग असतात, टायटल असतं. ही जी वेबसाईट आहे, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काय दिसणार आहे? एक वेबसाईट दिसणार आहे. ह्याला आता हे कशाचं पेज ओपन झालंय? IT सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग वरती दिसताना. पण इथं आल्यानंतर thedigitalnmd.com हा काय आहे तुमचा? URL आहे. मग कशात thedigitalnmd.com हे काय आहे? ह्याच्यातून काय मिनिंग निघतोय का? मिनिंग निघतोय का? ह्याने जर असा टिपका म्हणजे काय लावला, गंध लावला, बुक्का लावला, तर त्याच्याकडे बघून काय समजेल? हा जरा धार्मिक दिसतोय. बरोबर आहे ना? दिसतोय असं समजेल ना. तसं आपल्याला हे तर URL मध्ये काहीच दिसत नाही. म्हणजे आपल्याला डिफाईनच होत नाही की ही कशासाठी, ह्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन. तुम्हाला माहिती ह्याच्यामध्ये काय आहे, पण एखादा नवीन माणूस आला आणि त्याला एवढंच पाठवलं, तर ते काय सांगेल हे कशा रिलेटेड आहे इन्फॉर्मेशन? thedigitalnmd.com बद्दल. मग thedigitalnmd म्हणजे काय? डिजिटल मीडिया का डिजिटल जिओ का काहीच नाही समजणार त्याला. बरोबर आहे. पण एखाद्याला जर आपण काय सांगितलं, एवढा URL सांगितला, खाली बघायचंच नाही, फक्त एवढं सांगितलं, आणि एखाद्याला म्हटलं हे काय असेल, तर तो सांगेल की डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे बद्दल इन्फॉर्मेशन असेल. समजतंय? मग होम पेज तुमचं रँकिंग होईल का? नाही होणार. का नाही होणार? कारण इथं URL तुमचं युजर फ्रेंडली नाही. काय नाहीये? युजर फ्रेंडली URL नाहीये. मग आपण पाहिलं होतं की हा जो कंटेंट आहे युनिक असला पाहिजे. युनिक म्हणजे काय? एकसारखा. तुमचा एक केस पांढरा, एक केस व्हाईट, एक केस ब्राऊन असता, तर तुम्ही चांगला दिसला असतात का? का नसता दिसला? आता का चांगला दिसतात? तुमची केस युनिक आहेत. समजलं का? मग इथं कंटेंट तुम्ही सांगा. हे होम पेज आहे, तर हे होम पेज कसं आहे? युनिक आहे का वेगवेगळं आहे? म्हणजे इथं सुरुवात होतं वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड. इथं NMD बद्दल लिहिलं, नंतर इथं IT सर्व्हिसेस, गेम डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग. IT सर्व्हिसेस आणि डिजिटल मार्केटिंग किंवा हे गेम डेव्हलपमेंट आणि ॲप डेव्हलपमेंट म्हणजे डिफरन्स आहे का युनिकच आहे? वेगवेगळे काही एकत्र आहे? वेगवेगळे आहे. म्हणजे ब्रँचेस आहेत ह्या. नंतर खाली गेल्यानंतर आवर स्पेशालिटी, नंतर काय आहे? अबाउट डिरेक्टर, नंतर काय आहे? रिव्ह्यू, नंतर आवर क्लायंट. म्हणजे हे सगळे वेगवेगळे टाईप आहेत. मग हा युनिक कंटेंट नाहीये, म्हणून काय झालं? ही जे पेज आहे, हे जे पेज आहे ते रँकिंग होणार नाही. का रँकिंग होणार नाही? जर तुम्हाला जर एखादं पेज जर SEO मध्ये रँकिंग करायचं असेल, ते युनिक असलं पाहिजे. मग हे युनिक आहे का? तू सांग. नाहीये. मग इथं जर आपल्याला NMD बद्दल जर रँकिंग करायचं असेल तर हे रँकिंग होईल.
कशा कोणाबद्दल रँकिंग होईल? एनएमडी बद्दल. ही इन्फॉर्मेशन कोणाबद्दल सांगताय? एनएमडी बद्दल सांगताय. म्हणून जर तुम्ही गुगल वरती एनएमडी टाकलं तर ही पेज रँकिंग होईल. का रँकिंग होईल? कारण ह्याला नाव दिलेले आहे आपण, वेलकम टू एनएमडी. मी जर आता इथं साहिस्ता बोललो तर येस सर कोण बोलल? मी जर बोललो वेदांत तर येस सर कोण बोलल? तुम्ही बोलता का? का नाही बोलणार? हा, तुमचं नाव. मी जर शिंदे बोललो तर येस सर कोण बोलल? मग इथं तर 6 शिंदे दिसतात आपल्याला. करण शिंदे बोलेल का पूजा शिंदे बोलेल का तुम्ही बोलता? मग मी तर फक्त शिंदे बोललोय. मग मला सांगायचं एकच आहे की इथं वेलकम टू एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड एकदाच टाकले तर इथं काय आहे? एनएमडी बद्दल इन्फॉर्मेशन सांगतं. पहिली इन्फॉर्मेशन तर चुकली. इथं एनएमडी पण पाहिजे, लवकर लक्षात आलं असतं, पण त्यांनी काय केलं, इथं न देता खाली दिले. गुगलच्या स्क्रॉलरने पहिल्यांदा इथं बघितलं, त्याला हे लक्षात नाही आलं, म्हणून त्यांनी इथं खाली बघितलं. H1 टॅग बोलतात त्याला. कोणता? H1 टॅग. तर त्या H1 टॅग मध्ये लिहिलेलं होतं एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड, म्हणून त्यांनी ही पेज कशासाठी रँकिंग केलं? एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड साठी. समजलं का? आणि नंतर मग तुम्हाला हा एनएमडी बद्दलचा कंटेंट आहे. नंतर मग त्यांनी काय केलं, त्याच्या हृदयात जाऊन बघितलं. मग आपण एसईओ मध्ये ठरवलं होतं की एसईओ मध्ये ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ आणि टेक्निकल एसईओ असतो. तर ऑन पेज एसईओच्या आतमध्ये काय असतं वेदांत? ऑन पेज एसईओ मध्ये काय काय गोष्टी येतात? आतमध्ये सर्व्हिसेस, आपल्या पेज मध्ये काय काय येते. ऑन पेज एसईओ मध्ये काय येतं तू सांग. ऑन पेज एसईओ मध्ये डोक्यामध्ये काय येतं? मेंदू येतो का गुडघा येतो? मग त्याला काय विचारले, ऑन पेज एसईओ मध्ये काय येतं? तर ऑन पेज एसईओ मध्ये टायटल येतं. नंतर काय येतं? डिस्क्रिप्शन येतं. कंटेंट. नंतर काय येतं? H1 to H6 टॅग येतात. नंतर काय येतं? कंटेंट येतं. नंतर काय येतं? इमेजेस येतात. तर ह्या 5च गोष्टी कशामध्ये येतात? ऑन पेज एसईओ मध्ये. मला तुम्ही सांगा, हे जे आहे ते H1 टॅग आहे. हे पण H1 टॅग असू शकतो का? एखादा माणूस आहे, त्याला 2 पप्पा असू शकतात का? असू शकतो. एकच असू शकतो. सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलं तर H1 टॅग एका पेज मध्ये एकदाच येतो. काय येतो? एकदाच येतो. मग H1 टॅग कोणता आहे? कुठं असतो? लगेच ओळखू येतो. एकदम जाड आणि बोल्ड मध्ये असतो. मग H1 टॅग किती वेळा टाकायचा तुम्हाला? तू करता का परत? H1 टॅग जर तुम्ही 2दा टाकला तर तुमची वेबसाईट रँकिंग नाही होणार. समजलं का? आता जर चुकून इथं H1 टॅग आहे आणि इथं पण जर H1 टॅग टाकला तरी पण रँकिंग नाही होणार. इथं पण H1 टॅग टाकला तरी ते रँकिंग नाही होणार. मग H1 टॅग झाल्यानंतर दुसरा टॅग कोणता असतो? H2 टॅग. नंतर कोणता असतो? H3 टॅग. नंतर कोणता असतो? किती असे टॅग असतात? 6 टॅग असतात. H1 to H6 टॅग. मग तुम्हाला काय लिहायचंय? मग तुमच्या घरात किती लोक असतात? 6 लोक असतात. सगळ्यात जास्त प्राधान्य कोणाला द्यायचं असतं? आता हिचं लग्न करायचंय तर कोणाला विचारलं जाईल आधी की लग्न करायचं हिचं म्हणून? मग वडील हे काय येतं? मेन येतं. मग वडील एकच असतात, मग त्यांनाच विचारायचं असतं आपल्याला की हिचं लग्न करायचंय का नाही करायचं? का तिच्या बहिणीला विचारणार? नंतर विचारला जाणार. आधी किंवा बहीण ही मिळून जाईल आणि पप्पाला म्हणे की मला लग्न करायचंय. परमिशन कोणाची घ्यायची? पप्पांची घ्यायची. मग H1 टॅग म्हणजे आपल्या पप्पांसारखा आहे. घरात काय कार्यक्रम असेल तर पहिल्यांदा त्यांना विचारावं लागतं. म्हणजे ते प्रॉमिनन्स आहे, म्हणजे सर्व हक्क त्यांना आहे. H1 टॅग समजला तुम्हाला? तो एकदाच लिहायचा. H2 टॅग म्हणजे कोणासारखा? मम्मी सारखा.
H2 टॅग कोणासारखा असतो? मम्मी सारखा. म्हणजे H1 टॅग जर नसेल तर H2 टॅगची परमिशन घेतली जाते. मग गुगल आधी काय करतो, असं वरून येतो. पहिल्यांदा काय करतो, URL स्कॅन करतो. मग URL वरून जर त्याला इन्फॉर्मेशन नाही समजली, तुम्ही एखादा फोटो बघितला, जसं की मी काय केलं, रावण पिक्चर बघितला. तुम्ही बघितलाय का शाहरुख खानचा? तुम्ही बघितला असेल, तुम्हाला पिक्चरचं नाद आहे. कोणतं तुम्ही इंग्लिश पिक्चर बघतात का, कोणतं, मराठी का हिंदी? तिन्ही पण. ठीक आहे. मग मला तुम्ही सांगा, रावण पिक्चर मध्ये मी पहिल्यांदा बघितलं, ती एक छोटा मुलगा दाखवलंय, ते पहिल्यांदा मला मुलगा आहे का मुलगी समजलंच नाही, म्हणून मी डबल पिक्चर बघितलं. कळून येते का ते? केस वाढवलेली त्याने. मला काय सांगायचं होतं विसरलो. हा. म्हणजे जर H1 H2 टॅग सांगायचंय मला, तर H1 टॅग म्हणजे काय, इम्पॉर्टन्स. तर गुगलचं स्क्रॉल काय करतो, पहिल्यांदा काय केलं, मी रावण पिक्चर बघितला, मला ते एकदा ते मुलगा आहे का मुलगी समजलं नाही, म्हणून मी दुसऱ्यांदा बघितलं. समजलं? मग त्यावेळेस मी त्याचं नाव काय ठेवलं होतं, मुलाचं नाव काय ते बघितलं, आणि त्याच्यावर मला लक्षात आलं की तो मुलगा आहे. मग गुगलचं स्क्रॉलर इथं आल्यानंतर पहिल्यांदा हे स्क्रॉल केलं, त्याला काय झालं नाही, समजलं नाही की ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे कंटेंट, म्हणून त्यांनी काय केलं, H2 स्क्रॉल केला. हे पण समजलं, ठीक आहे. पण त्याची जर इच्छा असेल तर तो काय करू शकतो, पुढं पण जाऊ शकतो. मग पुढं कुठं का स्क्रॉल करेल तो, त्याचं टायटल. म्हणजे कसं स्क्रॉल करतो, करताना पहिले हे करणार, ह्याच्यावरून त्याला लक्षात येतं की ह्याचं बिझनेस मॉडेल काय आहे. त्याच्यानंतर तो H1 टॅग बघणार, त्याच्यानंतर काय बघणार, तो हेडलाईन टायटल बघणार, आणि टायटल नंतर काय करणार, तो सब हेडिंग बघणार. मग कशासाठी बघणार, करताना तो स्क्रॉलर सगळं चेक करतो. इथं लिहिलेले XYZ आणि इथं दिले YZ, चालेल का? सगळं एक रिलेटेडच पाहिजे. म्हणजे इथं डिजिटल मार्केटिंगचं कोर्सेस लिहिलेला असेल, इथं पण डिजिटल मार्केटिंग कोर्स रिलेटेडच पाहिजे, इथं पण डिजिटल मार्केटिंग कोर्सेस रिलेटेड, सब हेडिंग मध्ये पण तेच पाहिजे. म्हणजे H1 पहिल्यांदा URL इम्पॉर्टंट आहे, युजर फ्रेंडली, नंतर काय H1 टॅग इम्पॉर्टंट आहे, नंतर काय टायटल इम्पॉर्टंट आहे, टायटल स्क्रॉल केलं जातं, नंतर H2 to H6 टॅग स्क्रॉल केले जातात, आणि नंतर कंटेंट स्क्रॉल केला जातो, आणि नंतर इमेजेस स्क्रॉल केले जातात. म्हणजे 6च गोष्टी ह्या ऑन पेज SEO मध्ये येतात. मग तुमची वेबसाईट रँकिंग करायचं का नाही हे कोणाच्या हातात आहे, स्क्रॉलरच्या. मग त्याच्यासाठी आधी तुमची वेबसाईट स्क्रॉल झाली पाहिजे. तुम्ही ब्लॉग लिहिला तर तो ब्लॉग रँकिंग होणार का नाही हे कोणाच्या हातात आहे, तू सांग. SEO ची डेफिनेशन काय सांग, कोणाच्या हातात आहे ब्लॉग रँकिंग होणार का नाही? गुगलच्या हातात आहे. पण गुगल स्वतः येतो का, स्क्रॉलर येतो. मग आपण डेफिनेशन सांगितली, टू इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. मग ब्लॉगचं पण SEO तसंच केलं जातं, पेजचं पण तसंच केलं जातं, आणि वेबसाईटचं पण तसंच केलं जातं. मग प्रत्येक ठिकाणी हेच फॉलो होणार रूल. मग तुम्हाला आता क्वेश्चन विचारले तर चालेल का? आता मी तुम्हाला इथं क्वेश्चन विचारतो, हे पेज रँकिंग होईल का? आता ज्या गोष्टी सांगितल्या ते इम्प्लिमेंट करा. पहिलं लक्ष तुझं कुठं गेलं पाहिजे, पुरून एखादा मुलगा आला तर तुझं लक्ष त्याच्या चपलावरती जातं का तोंडावरती जातं? तू एखादी मुलगी बघितली तर पहिल्यांदा लक्ष कुठं जातं तुझं, चेहऱ्यावरती जातं. चेहरा चांगला असला तर मग सेकंड लक्ष कुठं जातं, समजून घ्या तुम्ही. मग आता पहिल्यांदा कुठं गेलं लक्ष त्याचं, URL वर, म्हणजे त्याच्या डोक्यावरती लक्ष गेलं किंवा फेसवरती गेलं. पहिल्यांदा तिचं डोकं पाहिलं, झालं. मग डोकं पाहिल्यानंतर लक्षात काय येत आहे, टकली लक्षात येते का? हिथं आता सर्व्हिसेस,
मग गुगलच्या काय लक्षात येईल? कोणती सर्व्हिसेस? IT नाही नाही, हिथं बघ ना, हिथं सर्व्हिसेस, हिथं बघितल्यावर त्याच्या लक्षात येते का? नाही नाही ते खाली येणार. मग सर्व्हिसेस म्हणल्यावर कोणते सर्व्हिसेस? दाढी मिशेची सर्व्हिसेस, कोणती सर्व्हिसेस? Scroll करणार ते Google. कोणती सर्व्हिसेस? सर्व्हिसेस तर लय असतात वेगवेगळ्या. Check असं करणार मग त्याच्यावर. हे सर्व्हिसेस अपूर्ण आहे का पूर्ण आहे? मग जर तुम्हाला जर हे कशासाठी रँकिंग करायचंय, कशासाठी रँकिंग करायचंय सांगा? कोणत्या सर्व्हिसेस साठी? IT. मग इथं पुढं IT सर्व्हिसेस नाव द्यायला काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला? मग इथं असं IT सर्व्हिसेस नाव द्यायला पाहिजे. पहिली चूक तिथं. मग रँकिंग होईल का? तू सांग. आता इथं मी सर्व्हिसेस दिले, म्हणजे सर्व्हिसेस हे शॉर्ट टेल कीवर्ड आहे. मग आपण SEO शिकताना काय सांगितलं होतं की कीवर्डचे टाईप कशासाठी शिकवले तुम्हाला? कीवर्डचे टाईप किती असतात माहिती ना? हे सगळं कुठं ना कुठं यूज होत आहे. कोणते? 3. 3. कोणते कोणते? सिजनेबल का सीजनल? काय पण सांगा. हा, तर सर्व्हिसेस हा लॉंग टेल आहे का शॉर्ट टेल आहे? मग एक त्याने दाढी मिशा सर्व्हिसेस असं टाकलं तर येईल का आपली वेबसाईट? कोणते कोणते सर्व्हिसेस असतात माहितीये का? इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्व्हिसेस, अजून ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, खूप सारे सर्व्हिसेस आहेत. IT मग आपल्याला रँकिंग कशासाठी करायचं ते नाव तुम्हाला URL मध्ये द्या. मग युजर फ्रेंडली URL बनवणं सगळ्यात गरजेचं आहे. मग युजर फ्रेंडली URL तुम्हाला बनवता येईल? येईल का? तुम्ही एवढं सिरियस नका हो. येईल का? हो येईल. ते कसं बनवायचं वेदांत कडून शिका तुम्ही, किंवा आपण वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये शिकू. आता मला इथं ह्याच्यामध्ये काय हेडलाईन काय आहे याची? याचं H1 टॅग काय आहे? IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग. मग हे लॉंग टेल कीवर्ड आहे, म्हणजे IT सर्व्हिसेस साठी. नंतर आता ह्याचं टायटल काय आहे? तू सांग, तू सांग. टायटल काय आहे? सर्व्हिसेस. तू सांग. असं कळत नाही. हि जे मनात काय चाललंय आता तू सांग. तुम्ही काय बोलतात ती शिवाय देते तुला मनातली मनात. नाही देत. ती म्हणते पोरग काय पण उत्तर सांगतात. तुला समजलं का कोणाच्या काय मनात चाललंय? नाही. मग तुला तिच्या मनात उतरावं लागेल. उतरायची का तिच्या मनात? हा? कसं समजणार? तिचं हृदय किती मोठं आहे? मला काय माहिती. मग बाहेरून दिसतं का हृदय? मग ह्याच्यात तुला टायटल कसं दिसलं? नाही ते आपल्या ते चुकून झालं. चुकून टायटल. काय करायचं टायटल? हा? कसं द्यायचं टायटल सांग? येतो. इनफॅक्ट कंट्रोल यू करायचंय. काय करायचं? तसं केलं तरी चालेल. थांब मी सांगतो. हा, तर काय करायचं? कंट्रोल यू करायचं. टायटल हे हृदयात असतं. मग हृदय ओपन करण्यासाठी ऑपरेशन करावं लागेल. मग बघायला. हो. मग तसं तुम्हाला टायटल जरी ह्याच्यात टाकायचं असेल तर तुम्ही कुठे टाकणार? कंट्रोल यू केला आपण. का होय नाही झालं का? त्याला IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग. आणि पुढे तुम्हाला एक रूल सांगितला होता का त्याच्यामध्ये तुमच्या ब्रँडचं नाव पण टाकायचं. आणि हे किती कॅरेक्टर मध्ये पाहिजे तुम्ही सांगा. तू सांग. त्या दिवशी एवढं लिहून तुम्ही टकाटक मध्ये घेतलंय, त्याला ऑर्डर केलंय, त्याला 220 220 30 कॅरेक्टर मध्ये पाहिजे. मग तू काय म्हणत होता? 220. पिक्सल किती असली पाहिजे? गुगलला कोणती लँग्वेज समजते? तू सांग. मग तुम्ही नुसतं जॉईन करून बसत होतात का? सरांचं लेक्चर जॉईन करून स्वयंपाक करत होतात का? मग पिक्सेल आणि टेक्स्ट. पिक्सल आणि HTML. HTML चं फुल फॉर्म काय होतो? तू सांग.
मार्केटिंग लँग्वेज. मार्कअप लँग्वेज. नाही नाही, त्याचं बीसीए झालंय, तू गप ना. बीसीए झालंय का बीसीए झालंय? बीसीए चांगलंय. मग काय असतं आजपासून हायपर टेक्स्ट मार्केटिंग लँग्वेज. अच्छा, मार्कअप असतं. तुम्हाला समजलं का? टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता ह्याच्या खाली डिस्क्रिप्शन पण असतं. हे तिथे हे इथं लिहिलं जातं डिस्क्रिप्शन. किती कॅरेक्टरचं असतं? 90 कॅरेक्टरचं. पण 90 पेक्षा जास्त लिहिलं तर काय होईल? नको लिहू म्हणेन का ते? मॅच होत नाही. जसं की एखादं छोटं पोरग आहे, त्याला एखादी गोष्ट नाही दिली किंवा त्याला द्यावं तर ते रडतं. तसं तुम्ही जर इथं जर कॅरेक्टर 110 टाकलं तर ते रडणार आहे का लहान पोरांसारखं? पण ते घेणारच नाही. का घेणार नाही? त्याची कॅपॅसिटी तेवढी त्यांनी ऑलरेडी आहे ना. तू कधी मामाच्या गावाला जाताना मम्मीच्या मागे लागला होता का? लागायचं का तुम्ही लहानपणी? नेत होते का तुम्हाला? का नको येऊ म्हणायचे? हा, आणि नाही घेऊन गेलो रडत होत का तुम्ही? तसं हे डिस्क्रिप्शन रडत का? त्याच मग काय होईल? म्हणजे प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? आपण जे मेथड शिकलो ते कशासाठी शिकलो? मग तुमची वेबसाईट जर ह्याचं कॅरेक्टर जर 90 कॅरेक्टर पेक्षा जास्त टाकलं तर तुमचं ब्लॅक हॅट मध्ये जाईल का व्हाईट हॅट मध्ये जाईल का ग्रे हॅट मध्ये जाईल? बोला. तुम्हाला काय शिकवलंय की ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल हे टाईप असतात. ऑन पेज एसईओ मध्ये टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल टॅग, H1 to H6 टॅग हे सगळं असतं आणि कंटेंट पण असतो. एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्यात. पण जर आपण टायटलची लेंथ जर 99 टाकली तर ते जाईल ग्रे हॅट एसईओ मध्ये. ग्रे हॅट म्हणजे काय? व्हाईट आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन असतं. मग आपण काय केलंय? गुगलने तर अलाउड केलंय 30 to 50 कॅरेक्टर्स लिहायला, पण आपण काय केलंय? 99 कॅरेक्टरचं तुम्ही टायटल टाकलंय. तर तुम्ही कसं आहे आता स्पर्धेत भाग घेतला रनिंगच्या 1, 2, 3, 4 असं म्हणण्याच्या आधी जर पळालात तुम्ही तर तुम्हाला डिबार करतील का नाही करणार? मग तसंच आहे ते. काय आहे? ग्रे हॅट एसईओ कधी होतो? जर तुमचं कॅरेक्टर लिमिट जर तुमची एक्स्ट्रा जर झाली तर तुम्ही काय होतं? ग्रे हॅट एसईओ मध्ये. व्हाईट हॅट एसईओ म्हणजे काय? प्रॉपर त्यांनी सांगितलंय ना 90 कॅरेक्टर, तर 90च्या आतमध्येच लिहिलं तर तो व्हाईट हॅट एसईओ. तुम्ही जास्त लिहिलं तर तुमची वेबसाईटचा डोमेन अथॉरिटी म्हणजे ट्रस्ट कमी होतो. ह्याच्यावरला ट्रस्ट कधी कमी होईल? हे सारखं खोटं बोलला तर होईल ना. तर तसं ट्रस्ट वाढवण्यासाठी तुम्हाला काय व्यवहार चांगला करावा लागतो. तर समजलं डिस्क्रिप्शन. आता इथं मेटा डिस्क्रिप्शन पण दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का? हे मेटा डिस्क्रिप्शन मोठं दिसतंय का डिस्क्रिप्शन पेक्षा? हा, काय असतं ते? मेटा डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते? 157 to 168 कॅरेक्टर. किती? 157 to 1. आणि पिक्सेल किती असतात? 540 ते 720. 500. तर चुकीचं सांगितलंय. तर सुरुवात 720 ते 1080. तर हे पिक्सेल तुम्हाला मेजर करायची, तर कशामध्ये मेजर करणार? ते तर आम्हाला माहिती टूल आहे, पण कोणता टूल आहे? टू द वेब नावाचा टूल आहे, त्याच्यामध्ये चेक करायचं. हे सगळं शिकवलं होतं का? तरी पण तुम्हाला का नाही समजलं? तर हे नोट करून घ्यायला तुम्हाला घ्यायला पाहिजे म्हणतात. आता वेदांत आपल्याला सांगेल की ही IT सर्व्हिसेससाठी रँकिंग होईल का? तर हा जो कंटेंट आहे युनिक पाहिजे होता आणि हा मोर दॅन 800 वर्ड पाहिजे होता. काय पाहिजे होता? आणि तिसरं काय पाहिजे होतं? H1 to H6 टॅग पाहिजे होते, तरच तो रँकिंग झाला. तुला कसं समजलं?
पहिला H1 वेब डेव्हलपमेंट मग हा ऍप डेव्हलपमेंट H1 आहे का H2 आहे? H2 आहे. हा काय आहे? मग तुला कसं समजणार? चेक करावा. तुम्हाला शेळी माहिती आहे का? पाट आहे का शेळी? तू का त्याच्या असा अंगावर हात फिरवून समजतो तुला? दिसते ते पाट एक शेळी. कसं दिसतं तुला? शेळी मोठी असते, पाट बारीक असते. जलामल्यावर रे. जमावल्यावर ना कसं दिसतात? तिला का केस असतात का? मुलगा आहे का मुलगी आहे? जन्मल्यानंतर दोघांना पण केस नसतात. असतात का? मग ते मुलगा आहे का मुलगी कसं बघतात? डॉक्टर सांगतात आपल्याला. डॉक्टर पण बघतच असेल ना. मग हे बघण्यासाठी काहीतरी असेल ना आपल्याकडे. तर मंगेश सांगा ना आपल्याला काय आहे. त्या मुला मुली तर बघा काय बघा आपल्या ह्याला विचार, त्या सांगतात. निकिता तुम्ही सांगा. शुभम तुम्ही सांगू शकतात का? रुपाली सांगते. त्यांचं SEO झालेलं आहे. ह्याच्यामध्ये H1 टॅग कोणता आहे, H2 टॅग कोणता आहे, H3 टॅग कोणता आहे, का सगळेच H1 टॅग टाकलेत? ते आपल्याला जर चेक करायचं असेल तर कसं चेक करायचं? मगाशी केलं तसं टायटल आपण चेक केलं तसं. तिथे लिहिलेलं असतं का? हा. दाखव बरं कुठं आहे. सर एसीओ ऑप्टिमर मध्ये जायचं. SEO optimal. कसं काय नाही यांचं. तर जास्त डोकं चालवल्यामुळे कसं होतं. तर त्यांनी बरोबर सांगितलं SEO ऑप्टिमल मध्ये जायचं. बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? तुम्हाला चहा केल्यानंतर तुम्ही काय करतात? चहा फाडक्याने गाळतात का चाळणीने गाळतात? दोघांनी पण गाळू शकतो. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? पण तुम्ही जर ते पीठ चाळायची चाळण आहे त्याने जर चहा चाळा तर काय होईल? येईन की त्याच्यातून पण. त्याच्यातून येईन पण बुकणी तशीच खाली येईल ना. ते मग- बारीक असते पीठ चाळायचं म्हणतो. मोठी असते. सांगा मग तुम्ही. आपल्याला टूल यूज करा. त्यांनी काय सांगितलं? SEO. मग तुम्ही एक टूल सांगा. तुमचं झालंय का हे? नाही झालं. रुपाली तुम्ही सांगा. रुपालीला 2च क्वेश्चन विचारू आपण. श्रुतिका तुम्ही सांगा. ही जी वेबसाईट आहे, हे जे पेज आहे, याला काय बोलतात? लँडिंग पेज. तुम्ही हेलिकॉप्टर काय केलं? टेक ऑफ केलं आणि ते कुठेतरी लँड करावं लागेल तुम्हाला. मग एखादा युजर आला ह्या वेबसाईट वरती तर तो लँड होणार आहे. मग तो सेफली लँड झाला पाहिजे. मग त्या युजरनी काय सर्च केलं होतं तिकडं? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. मग त्याच्यामध्ये ही वेबसाईट रँकिंग होईल का? हे कशासाठी? हे पेज कशासाठी रँकिंग होईल? डिजिटल मार्केटिंग. का रँकिंग होईल? तू सांग. तुम्हाला शिकवलेलं समजत नाही ह्याचा अर्थ असा होतो. तू सांग. आता मी किती वेळ झाला एवढं एक्सप्लेनेशन देतोय. मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण सांगतोय चांगलं. तुम्ही नुसतं हसतात आणि सोडून देतात. का जास्त हसल्यामुळं असं तुम्ही विसरतात? पहिलं मग हसवायला नको. पहिलं तर मी काय सांगितलं तुम्हाला, ही पेज रँकिंग होईल का? तू सांग. तुला सिरियस बघते. हाणायची मला पेन बिन. म्हणून रँकिंग होईल. कशासाठी रँकिंग होईल ते विचारलंय मी तुला. का नाही होणार? तू सांग. ही पेज रँकिंग होईल का नाही होईल? होईल. आपण सर्च करतो ना पण. बरोबर आहे. हे ह्याचं म्हणणं आहे की होईल. होईल तर का होईल ते सांग आता. काय काय बघितलं तू? लग्न करताना तू मुलगी बघून करणार का तशीच करणार? मग काय काय बघणार तिच्यात?
सर त्यामध्ये URL युजर फ्रेंडली आहे. सेकंड आपले कीवर्ड्स आहे, जसं डिजिटल मार्केटिंग कीवर्ड्स आहे, कोर्सेस आहे आणि त्यामध्ये एक प्रॉपर कंटेंट दिलेला आहे, ज्याच्यासाठी म्हणजे युजर शोधतो, की आपल्याला याच्यामधून आणि कॉल टू ॲक्शन पण आहे त्यात. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लीड जनरेशन पण होऊ शकतं. बरोबर आहे. क्वेश्चन आपला काय होता, की हे पेज रँकिंग होईल का नाही होईल? तर त्यांचं म्हणणं आहे, की इथं युजर फ्रेंडली URL आहे. तर तू सांगतो युजर फ्रेंडली URL आहे का? इथं काय लिहिलेलं आहे? कोर्सेस. कोर्सेस. मग कोर्सेस कोणता कोर्सेस? ब्युटी पार्लर कोर्सेस? का अजून दुसरा कोणता कोर्सेस? होईल का रँकिंग? नाही. म्हणजे युजर फ्रेंडली URL तुमचा नाहीये. नंतर त्यांनी काय सांगितलंय, नाही. की ह्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन काय आपला होता H1 टॅग. तर H1 टॅग काय दिलेलं आहे तू सांग, वाचून सांग. कोर्सेस. मग कोर्सेस हा लॉंग टेल कीवर्ड आहे का? H1 टॅग शुड बी इन लॉंग टेल. मग आहे का तिथं? नाही. Long tail. मग होईल का रँकिंग? नाही. नाही. नंतर तुम्हाला इथं काय टाकलेलं आहे? डिजिटल मार्केटिंग इज बिकमिंग द काय लिहिलंय? माइन स्ट्रीम फॉर एव्हरी बिझनेस. आणि नंतर काय लिहिलंय? व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग? बेनिफिट्स ऑफ डिजिटल मार्केट, बेनिफिट्स ऑफ कोर्सेस. आणि हा कंटेंट लिहिलेला आहे. तर हा कंटेंट 800 वर्डच्या पुढं आहे का? चेक करा. आणि ह्याला टायटल दिले का? ते तुम्ही आधी चेकच नाही केलं. ह्याला टायटल काय दिलंय? कोर्सेस. आणि टायटलची लेंथ तुम्ही किती सांगितली होती? 30 to 50. मग हे पेज रँकिंग होईल का? नाही. मग तुम्ही असं उचलली जीभ लावली टाळ्याला, असं का करतात? मग मी हे शिकवतो ते कशासाठी शिकवतो तुम्हाला? प्रॉपर आहे. मग प्रॉपर येण्यासाठी. मग तुम्ही जर अशी कामं केली तर तुम्ही वेबसाईट डिग्रेडेशन करता ना. हीच जर URL मी जर गुगल ऍड साठी दिला तर माझी वेबसाईट एक नंबरला दिसेल का? तू सांग. ज्यांना गुगल ऍड शिकवले ते सांगा. नाही दिसणार. का नाही दिसणार? प्रॉपर लॉंग टेल कीवर्ड नाही, त्या शॉर्ट टेल आहे सगळे. म्हणजे काय होणार नाही, तुमचा ऑप्टिमायझेशन स्कोर आहे तो वाढणार नाही. आणि ऍड रँक फॉर्म्युला काय आहे? मॅक्झिमम CPC इंटू रिलेव्हन्सी स्कोर. मग जर तुमचा रिलेव्हन्सी स्कोर जर नाही वाढला तर तुमची वेबसाईट रँकिंग होईल का? बाकीच्यांना 200 रुपयाला लीड येईल, तुम्हाला 5,000ला लीड येईल. का? कारण तुमचं ऑप्टिमायझेशन स्कोर नाही. आणि ते पैसे देऊन तुमची वेबसाईट पण कोणाला दिसणार नाही. मग हे मी शिकवतोय ते कशासाठी शिकवतोय? तुमचा मी बेस पूर्ण पक्का केलाय. तुम्हाला कशासाठी शिकवतोय? हे रँकिंग करणार. आता मला एक दुसरं सिम्पल लँग्वेज मध्ये शिकवायचं आहे. आता तुम्ही सांगा, इथं आपलं पेज कोणतं रँकिंग होतं? डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचं किंवा डेटा सायन्स कोर्सेसचं. का होतंय त्याचं रिझन बघा. पहिलं तर काय केलेलं आहे आपण? युजर फ्रेंडली URL आहे. पहिली क्रायटेरिया माझा फुलफिल झाला. दुसरं काय लिहिलंय? H1 टॅग लिहिलेला आहे. लिहिलंय का? हो. तिसरं काय लिहिलेलं आहे? टायटल. कंट्रोल U करून मी काय करतो? टायटल बघतो. ह्याच्यामध्ये टायटल लिहिलेलं आहे का? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे लिहिलेलं आहे. मग हे पण तिसरी कंडिशन पण माझी फुलफिल झाली. चौथं काय सांगितलंय त्यांनी? कंटेंट शुड बी युनिक असला पाहिजे. मग इथं सुरुवात झाली त्यांची डेटा सायन्स कोर्सेसची. मग ह्याच्यामध्ये दुसरं डेटा सायन्स सोडून दुसरं काय आलंय का तुम्हाला? नाही. हा कंटेंट मोर दॅन 800 वर्ड आहे का? ह्याच्यामध्ये इमेजेस आहेत का? हो, आहे. दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे का? एखादा युजर जर आला तर तो 15 सेकंदापर्यंत थांबू शकतो का? ह्याचं लोडिंग टाइम 3 सेकंदापेक्षा कमी आहे का? तर हे सगळं चेक केल्यानंतरच मी त्यांना सांगेन की ही वेबसाईट रँकिंग होते म्हणून. मग हे सगळं तुम्हाला जेवढं आता मी शिकवलंय तर ते आहे का? मग तुम्ही चहा केल्यानंतर डायरेक्ट पाहुण्यांना देतात का तुम्ही असं बोट कसं चेक करतात? चहा गोड झालाय का कसा झालाय ते कसं चेक करतात? बोट बुडून असं चाटून बघतात करतात का तुम्ही? पूजा शिंदे मग कसं करतात? कशाने घेतात? चाळणीने घेतात, हातावर टाकतात, चाटून बघतात का? मग कपाली पिऊन बघतात आणि तोच उष्टा कप पाहुण्याला देतात त्याच्यात चेक टाकून. हा नाही ना, त्यांना काय माहिती तुम्ही पिलत का नाही. तर ठीक आहे. मग आता तुम्हाला हे SEO केलाय का नाही हे चेक करून बघायचंय. तुम्ही जसं चहा पिऊन बघतात ना तसं हे करायचं. मग कसं पाहणार? जसं सायकल पंक्चर काढायची झाल्यावरती काय करतात ना, पाण्यात बुडून कुठून हवा जाते का, तसं मग ह्याचं SEO झालंय का नाही ते कसं चेक करणार? रुपाली शिंदे
रुपाली तू सांग, तुला माहितीच नाही अजून. अनिल वाघ सांगू शकतो. निकिता माहिती आहे का तुम्हाला? तर मग त्यांनी SEO ऑप्टिमायझर हा, ह्यांनी एसईओ ऑप्टिमायझर सांगितलं. पण एखाद्याला अजून दुसरा टूल यूज करायचा असेल तर सांग. मग एसईओ ऑप्टिमायझर मध्ये होतंय का बघू आपण. त्यांनी जे सांगितलं ना, आपलं ऑन पेज एसईओ चेक करायचंय. एसईओ बघा, ट्रॅक्टरला हवा मारायचं तुम्हाला माहिती. ट्रॅक्टरला जर तुम्ही हवा जर पंपाने मारली छोट्याशा, तर बसेल का? नाही होणार. आणि सायकलला जर त्या मोठ्या ट्रॅक्टरचं जे हवा मारायचं असतं त्याने जर मारली तर टायर फुटत लवकर. मग ज्याच्या त्याच्यासाठी हेच करायचंय आपल्याला. कोणतं? एसईओ ऑप्टिमायझर पण चांगला टूल आहे. त्याच्यामध्ये जसं त्यांनी सांगितलंय ते आपण काय करू, फॉलो करू. इथं काय करायचं, URL टाकायचं, कंट्रोल V केलं आणि ऑडिट केलं. एसईओ ऑप्टिमायझर नावाच्या टूल मधून आपल्याला काय समजेल, ऑन पेज एसईओ समजेल का पूर्ण एसईओ ऑडिट होतं ते पण बघा. मला काय काय पाहिजे, आता काय काय शिकवलंय, ऑन पेज एसईओ शिकवलंय का ऑफ पेज शिकवलंय? ऑन पेज एसईओ शिकवलंय. तर मग ऑन पेज एसईओ मध्ये काय काय येतं, पूजा शिंदे? हा, मेटा डिस्क्रिप्शन, अजून H1 टॅग, H1 to 6 टॅग, हा, अजून इमेज. मग मी आता तुला सांगितलं एवढं त्यांनी चेक केलंय. मग ह्याच्यामध्ये मला सांगा आता काय चुकलंय आणि काय बरोबर आहे. H1 टॅग कोणता, H2 टॅग कोणता समजतंय का? काय बरोबर केले काय चूक केली. इमेज अल टॅग फक्त, बाकी बाकी सगळं ओके. सांगायचं एकच तात्पर्य होतं की एसईओ ऑप्टिमायझर हे ऑन पेज एसईओ चेक करण्यासाठी नाही करत. ह्याच्यामध्ये दिसतं पण ऑन पेज पण दिसतं ना ऑफ पेज पण दिसतं. मग जर तुम्हाला विचारलं की एसईओ ऑडिट साठी कोणता टूल वापरायचा, तर एसईओ ऑप्टिमायझर वापरायचा. कोणता वापरायचा? जर तुम्हाला ऑन पेज एसईओ चेक करण्यासाठी जर वापरायचं असेल तर ओरँक वापरायचा. कोणता? तर मग वापरून दाखवा त्यांना ओरँक कसा वापरायचा. त्याच्यानंतर आपण गुगल ऍड शेवटचं हे करू आणि नंतर मग ह्या पहिल्या लोकांना सोडून देऊ आणि गुगल ऍड आपण चालू करू. काय करायचंय, कोणता टूल वापरतात ऑन पेज एसईओ साठी? एसईओ ऑप्टिमायझर हा एसईओ ऑडिट साठी वापरतात, वेबसाईट ऑडिट साठी वापरतात. मी ऑन पेज एसईओ साठी कोणता टूल वापरतात? ओरँक. ओरँक टाका, O. आपण यूज केलेला हा एसईओ ऑप्टिमायझेशन कशासाठी? ऑडिट ना ऑफ पेज, ऑन पेज दोन्हीचं फक्त ऑन पेज असेल तर रँक. पण त्यांची एक्झाम्पल राईट त्याला मास्टर राईट. त्यांना लई मोठं झालं असेल त्यामध्ये जास्त मोठं ऑफलाईन आले. सुखी होते बिचारी. विचारायचं म्हटलं तरी टेन्शन येते. कोणतं ते बी काय B1 काय होतं ते H1 आणि X. काय विषय आहे ते H1 आणि X? टॅग असतात ते
वर्डप्रेस मध्ये गेलास ना जेव्हा आपण टायटल टाकतो, टायटल H1 टॅग मध्ये टाकलं जातं, H2 मध्ये सब टायटल टाकायचे असतात आणि H3 ते H6 मध्ये डिस्क्रिप्शन और बाकी कॉन्टेंट येतो ना, तो H3 ते H6 मध्ये टाकला जातो. तिथे दिसतं तुम्हाला वर्डप्रेस मध्ये करताना टॅग टॅग येतात ना तिथं वेबसाईट ते झाले तुमचं मला वर्डप्रेस येतं, झालेलं नाही. कधी शिकवणार मग? ते डेव्हलपमेंट चाललं इकडं नाही. वेबसाईट वेबसाईट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट मध्ये येतात ते. तर ती शिकायचं म्हणलं तर फार देवळपर्यंत त्यात कोडिंग असेल. सगळे वर्डप्रेसला कोडिंग नाही आहे. वर्डप्रेस डायरेक्ट करू शकतो. पण हे कसं आहे मग आता? हे पण वर्डप्रेसवर बनवलंय आणि मग तुम्ही सगळ्या वेबसाईट HTML CSS मग ते हे कसं कोडिंग कसं येते त्याच्यामध्ये? वर्डप्रेसचं जे आहे, वर्डप्रेस त्याच्यामध्ये already coding आहे. आपण नाही करायचं. त्यांनी स्वतः करून दिलेलं आहे आपल्याला. त्याचं ते image वगैरे टाकून तुम्हाला कंटेंट टाकायचं फक्त. ईमेलचं URL आणि ते टाकावं लागतं. सर पासवर्ड काय आहे तुमच्या ईमेल आयडीचा? ते याला लॉग इन करावं लागतं. तुम्ही हलताय हॅलो. हा, तर आता झालं का तुमचं सगळं? बघितलं का? टायटल दिलेलं आहे का? टायटलची लेंथ किती आहे? 56 कॅरेक्टर. बरोबर आहे का? चुकीची थोडीशी कमी करायला पाहिजे. नंतर डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे आणि प्रिव्ह्यू कसा दिसतोय एवढंच तुम्हाला. टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन तुम्हाला ह्याच्यात दिसतंय. आता माझा असा क्वेश्चन होता की H1 टॅग कोणतं आहे, H2 टॅग कोणतं आहे आणि H3 टॅग कोणतं आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे नव्हतं. फक्त लॉग इन करावं लागणार सर आधी. लॉग इन कशाला पाहिजे तुला? तुला दिसतंय ना इथं टायटल काय टाकलंय, डिस्क्रिप्शन काय टाकलंय, बरोबर तर आलं ना. आता कशाला लॉग इन करायचंय? तिथं नाही दिसत टॅग H1 H1 आणि H2 टॅग ह्याच्यात दिसतच नाही. हे ऑन पेज एसईओ मध्ये फक्त तुम्हाला काय दिसतंय? काय दिसतंय? H1, H2 आणि H3 टॅग आणि तुम्हाला फक्त टायटल दिसलं, डिस्क्रिप्शन दिसलं, मेटा डिस्क्रिप्शन दिसलं, इमेज ऑप्टिमायझेशन दिसलं. तर त्यासाठी कोणता हे करायचं आहे? ओरॅन. आता बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. आता ह्याच्यामध्ये कोणता टूल, H1 टॅग कोणता, H2 टॅग कोणता, हे कशामध्ये पाहिलं जातं? त्या दिवशी आपण एक टूल पाहिला होता अथॉरिटी चेक करण्यासाठी. कोणता होता? कोणता टूल होता अथॉरिटी चेक करण्यासाठी? आठवतंय का तुम्हाला? कोणता? तुम्ही लिहून घेत नाही का? मोजबार सर. मोजबार. तर हे सगळं लिहून घेतलं पाहिजे तरच तुम्हाला येईल, नाहीतर जीवनात तुम्हाला कायच येईल. कृपया लाईन वर राहा. 631185. 63 एकच मिनिट हा सर. 63